नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे नाग आहे म्हणून पाय पडला का दुसरा साप असता तरी पण पाय पडला. सुंदर फणा काढून उभारला. एवढं छान काम करत्या तुझं भाऊ लई लई धन्यवाद. ते आमचे गल्लीवाली लोक नाही काय करत. नाही नाही नाग आहे तेच आहे ना. नाग आहे ओळखली की तिकडे जायला पुढे बाहेर पडला. नाग मारले. तर आता आम्ही कॉलवरती आलोय आणि लक्षात आले की आम्ही स्टिक एका दुपारी गेलेल्या कॉलवरती विसरून आलोय. त्यामुळे आता दुसरी स्टिक आपण मागवून गेलो. या ठिकाणी नागजातीचा विषारी साप आहे. आपण रिस्क घेत नाही. आपण पहिल्यांदा स्टिक मागवा लागलोय, मगच आपण साप रेस्क्यू करणार आहे. बघूया सापाला कसं रेस्क्यू करता येईल. या ठिकाणी विटांमध्ये बसलाय. स्टिक ऑन द वे आहे. आल्यावरती आपण लगेचच पकडणार आहे सापाला. तर इथं बघू शकताय विषारी नाग जातीचा साप आहे. आणि हे कुत्रे कसलं निवांत इथं बसले. स्टिक घेऊन आलेला आहे अभि. तर आता बघूया कसं रेस्क्यू करता येईल आपल्याला सापाला. का हो साईड लावा तुम्ही. आम्ही मागं पुढे करतोय जरा. काय टेन्शन नाही, तुम्ही निवांत राहा. तो कसं आहे, तुम्हाला लागा नको काय. तर या ठिकाणी बघू शकताय नागजातीचा विषारी साप आहे. आत गेला आणि इकडं आला. हो तिकडं कोणी काढलं त्यानं. तर बघू शकताय ह्या साईडनं इकडं घुसलाय तो विटांच्या मधून आणि इथं फणा काढून थांबलाय. इथनच पडा, जवळ जाऊ नका. ते नव्हे नाग आहे म्हणून पाय पडला का दुसरा साप असता पण पाय पडला असता. ते नाव नाग आहे म्हणून पाय पडला का दुसरा साप असता तरी पण पाय पडला. सगळ्यांनाच पडतंय ना. नाग आहे म्हणून पडायचा दुसऱ्या सापाला नाही. हे असं नाहींचा होत्या म्हणून म्हणलं. कारण भारतात आपल्या नागाला जास्त पुजले जात नाही. त्यामुळे सगळी नागाला प्रायोरिटी देतात, बाकी सापांना नाही. बाकी साप मारून टाकतात. जितका नाग महत्वाचा आहे तितके सगळे साप पर्यावरणामध्ये महत्वाचे आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच आपण वाचवलं पाहिजे. तर आपण याला लगेचच आता रेस्क्यू करणार आहे. भारतातील प्रमुख जे 4 विषारी साप आहेत नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे, यापैकी हा नाग जातीचा विषारी साप आहे. सुंदर फणा काढून उभारला. बॅगचा फणा बघा, तिकडे ते लोक हलतायत तेव्हा तो हलतो इकडे. आता मागे येणार. टॉर्च खाली का. सोडू तू साईडला तू थांब की. माझ्याकडे तेल जराशी राहिलं रे. तुझ्या हाताकडे येणार बघ ते. सोड 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 सोड. येत नसेल तर सोड. परत दुसरी तेल धर. अभ्या खाली लक्ष दे पायाकडे तुझ्या. मी काय म्हणते बघ, त्या मधल्या 2 काढ. बाबा या 2 काढ ग. या 2 काढ निघतात त्या. हाय त्याच्या खाली. बरोबर त्यानं तेवढी जागा करून ठेवली. जागा काढला फोन करायला उचललायच का. हायवे असतं नाही. एवढा मोठा आहे. तर साईज पण बघू शकताय. साईज पण चांगली आहे नागाची. तर आपण ह्याला पॅक करून लगेचच वन विभागाकडे सुपूर्द करणार आहे.
अरे तर आपण सेफली याला पॅक केलंय लगेच त्याला वन विभागाकडे आपण सुपूर्द करणार आहे. नमस्कार. आम्ही करवी निवासिनी पार्कमधील सर्व रहिवासी असून आमच्या इथं लास्ट 2 टाईम इथं साप आला होता. त्यामध्ये श्वेता सुतार म्हणून आपली सर्प मित्र आहेत, त्या लक्षित वसाहतमधले आहेत. त्यांचा नंबर आमच्याकडे आहे, कुणाल पाटलांकडे नंबर होता. मग त्यांनी कॉल करून आम्हाला ह्यांना बोलवल्यानंतर यांनी लगेच 5-10 मिनटात इथं आले आणि लास्ट टाईमला घनूस होता. ह्या टाईमला अस्सल नाग आहे. म्हणजे इथं वन्यजीव भरपूर राहतात, त्यामुळे ह्यांची आम्हाला वारंवार गरज लागणार आहे. त्यामुळे हे आमच्या हाकेला एका सिंगल कॉलला येतात. त्याबद्दल त्यांचे आम्ही करवी निवासिनी पार्क तर्फे एक मुलगी असून एवढं छान काम करत्या, तुझं भाऊ लई लई धन्यवाद. काय सांग. तरी आम्ही करवी निवासिनी पार्कमधील सर्व रहिवाशांकडून त्यांचे आभार मानतो. मी पण तुमचे आभार मानतो, कारण का तुम्ही या सापाला वाचवलं, त्याला मारलं नाही आपण. Thank you so much. आणि असं जवळपास सोड त्याचा जोडीदार भाऊ द्या. लई छान काम केलंस तू. 2दा-3दा आलीस आमच्या घरी. लहान लहान मुलं असतात, लई छान काम केलंस. सारखी मुलं असतात दारात आमची. ही पोरगी कसत्या तर आपण सापाला सेफली रेस्क्यू केलंय, तर लगेचच आपण याला वन विभागाकडे सुपूर्द करूया. तर आपण आत्ता पकडलेल्या नागाला वन विभागाकडे सुपूर्द करायला या ठिकाणी आलो आहे. माझ्यासोबत वन विभाग रेस्क्यू टीमचे ओमकार कटकर सर आहेत. त्यांच्याकडे आपण सापाला सुपूर्द करतो. अजून पण आवाज करतोय तो ट्रॅपमध्ये. तर आपण आत्ता त्याला वन विभागाकडे सुपूर्द केलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.